गव्हाचा दाणा ज्याप्रमाणे जमिनीत पडून मेल्याशिवाय तो पुन्हा उगवत नाही, त्याचप्रमाणे हे पुणे मिशन आहे. पुणे मिशन हे पुणे गाव म्हणजे ते लोणावळा आणि खंडाळाच्या मध्ये वसलेलं आहे. हे जेजुएट फादर, FMM सिस्टर आणि कातकरी लोकांचं हे पुणे मिशन किंवा कातकरी मिशन बनतं. ब्रदर झिमर ह्या मिशनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर हे लोक फादर मोरे ह्यांची खूप आठवण काढतात आणि फादर अँथनी रिबास, ब्रदर झिमर त्यांच्या मागे जंगलामध्ये गेलं, कारण हे लोक तेव्हा जंगलामध्ये राहायचे. ते जमिनीवर किंवा असे एका ठिकाणी वसलेले नसायचे आणि जंगलामध्ये अनेक झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, ते बाजारात वगैरे आणून विकायचे आणि ते त्यांचं जीवन होतं. आणि ब्रदर झिमरने मग त्यांच्या प्रेमापोटी ते त्यांचं जे कनेक्शन झालं आणि तेव्हा एखादं फ्लू किंवा हे आलेलं पॅन्डेमिक आलेलं, तेव्हा त्यांनी क्विनाईन ह्या लोकांसाठी प्रोव्हाइड केले, त्या पुरवले आणि तेव्हापासून त्यांचं जो घट्ट बॉन्डिंग झालं, त्याच्याने ते मिशन सुरू झालं आणि मग हळूहळू त्यांना जमिनीवर आणलं, जमिनीवर बसवलं आणि जेव्हा ते ख्रिस्ती झाले तेव्हा त्यांच्यासाठी इथे मोठं चर्च जे माझ्यासमोर डोळ्यासमोर दिसत, माझ्यासमोर जी संपूर्ण जागा दिसत आहे ते पुणे मिशन आहे. नाही, ह्या जमिनीवर ते वसलेले होते. तर जेजुएट लोकांना फादर अँथनी रिबास खूप माहीत आहे आणि अँथनी रिबास म्हणजे कातकरी लोकांचे फादर म्हणून ओळखले जात होते. फादर मोरेंविषयी त्यांना फार प्रेम आहे. फादर मोरे त्याला खूप आठवतात आणि एक सलेशन सिस्टर अनिता होती, तिच्याविषयी त्याला खूप आस्था आहे. ते पुणे मिशन सुरुवात झाल्यानंतर त्याने फक्त चर्च नाही बांधलं, तर त्याने लोकांचा विचार केला आणि हे लोक जे आपण नोमॅडिक बोलतात किंवा भटकी जमात बोलतात, एका ठिकाणी राहत नाही, पण जेव्हा त्याला इथे घर दिलं, त्याला राहायला लागलं, त्यांच्यासाठी शाळा सुरू केली. शाळेबरोबर शिकण्याबरोबर काही ऍक्टिव्हिटीज सह ते शिकत होते. खोपोली, कर्जत अशा ठिकाणून मुलं इथे येत होते शिकायला. यांच्यासाठी शाळेचे माझ्या समोर जे दिसत आहे ते शाळेचे क्लासरूम आणि एवढंच नाही तर मुलींसाठी बोर्डिंग, काही अवशेष अजूनही आहेत त्या मुलींचे बोर्डिंग. तिथे सिस्टर कॉन्व्हेंट होतं, FMM सिस्टर्स तिथे पूर्वी होते, त्यांचं कॉन्व्हेंट आहे तिकडे. 5वी पर्यंत मराठी मीडियमसाठी शाळा आज देखील कार्यरत आहे आणि म्हणून त्या मुलांबरोबर आपला आणि वाडीबरोबर आपला कॉन्टॅक्ट आहे. या पुणे मिशनची खासियत काय आहे तर एक म्हणजे कुठेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कातकरी जमात आहेत कुठेच कातकरी कॅथलिक नाही आहेत, तर फक्त पुणेमध्ये जे कातकरी आहेत ते कॅथलिक आहेत. तर हीच या जागेची स्पेशालिटी. दुसऱ्या कुठेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कॅथलिक कातकरी आहेत आणि कॅथलिक नाही आहेत. तलासरीमध्ये वारली आहेत, वारली कॅथलिक ना, आदिवासी कॅथलिक, पण फक्त पुणेमध्ये कातकरी कॅथलिक आढळतील. या जागेचं विशेष असं की जास्त स्थलांतर नाही आहे, लोक इथेच आहेत. हे लोणावळ्याच्या जवळ आहे, त्याच्यामध्ये लोणावळा ही टुरिस्ट जागा आहे, पैशाची थोडीशी रेंजसेल असते आणि म्हणून या लोकांना काम थोडं सहज मिळते. 1980च्या दरम्यान ते मिशन थांबलेलं होतं, मिशन कार्य. मग त्याच्यानंतर आज तारखेपर्यंत आता जेजुएट फादर आणि सलेशन किंवा डॉन बॉस्को सिस्टर्स आहेत आणि आपले कातकरी लोक आहेत. 2000च्या आसपास इथे सलेशन सिस्टर्स जे अगोदर येत होते त्यांनी त्यांचं घर बांधलं आणि 2000 पासून एक स्थायी रूपे कमीत कमी सलेशन सिस्टर्स, डॉन बॉस्कोचे सिस्टर या जागेमध्ये निश्चितपणे राहू लागले आणि त्या दरम्यान जेजुएट सुद्धा शनिवार आणि रविवार नियमितपणे इथे मिसाला येऊ लागले. 2 कारणामुळे आपण हे मिशन जेजुएट हे मिशन सोडू शकले नाही. एक म्हणजे एक करार होता लोकांबरोबर आणि सरकारबरोबर की सरकारने जेव्हा ही जमिनी आपल्याला दिली, सरकारने सांगितलं की या लोकांना तुम्ही शिक्षण देणार, मेडिकल फॅसिलिटीज देणार व त्यांच्या उद्धारासाठी काम करणार. मग त्या उद्देशाने एक करार होता आणि आपण हे जेजुएट हे मिशन सोडू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे कॅथलिक आहेत, हे ख्रिस्ती आहेत आणि त्यांना संस्कार सॅक्रामेंट पुरवणे हे धर्मगुरूचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या हिशोबाने हे जागा होऊ शकले नाही. मुलांबरोबर कॉन्टॅक्ट असल्यामुळे वार्षिकरित्या त्यांच्यासाठी नेहमी बालमेळावा किंवा इतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कार्यक्रम वगैरे आपण नेहमी वर्षभरात त्यांच्यासाठी घेत असतो. यूथसाठी, तरुणांसाठी, अडोलसंट यूथसाठी आपण नेहमी काही ना काही 2-3 महिन्याला एखादा कार्यक्रम
किंवा वर्षाला एखादा यूथ प्रोग्राम वगैरे आपण त्यांच्यासाठी घेत असतो. आपण या मुलांसाठी कम्प्युटर लॅब बनवलेली आहे, म्हणजे कम्प्युटरचा फायदा त्यांना घेता येईल. कारण आपल्याला माहीत आहे आजच्या जमान्यामध्ये मुलांना लॅपटॉप बोला, कम्प्युटर बोला, मोबाईल बोला, हे त्यांना पाहिजेच आहे. आणि पहिलं तर मुलं आम्हाला सांगतात की आम्हाला वायफाय पाहिजे असेल. ओके, जिमची फॅसिलिटी आणि कम्प्युटरचा लॅब आपण सुरू करून दिला त्या, जेणेकरून ते इथे वळले जातात. बरेचसे तरुण युवक दारू मागे नाही येत आणि का फार चांगली गोष्ट आहे. कारण एकदा दारूच्या व्यसनामध्ये अडकले की मग त्यांना परत आणणे फार कठीण जाते. स्त्रियांसाठी आपण कार्यक्रम घेतो, महिला मेळावा, रेग्युलरली काहीतरी शिक्षणाद्वारे शिक्षण देतो, त्यांना आरोग्याविषयी माहिती, सेल्फ हेल्प ग्रुपविषयी माहिती, असं वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही वर्षाला एखाद दुसरे 2-3 महिन्याला काही ना काही आपण कार्यक्रम घेत असतो. त्याच्यानंतर ते कार्पेट विविंग सुद्धा करायचे आणि ते काही लोक अजूनही हस्तकलेची जी कला शिकलेले आहेत, अजूनही सिस्टरांकडे काही बाया आहेत, विधवा बाया, ते करतात. ती कला थोड्या प्रमाणात चालू आहे. पण पूर्वी मोठ्या प्रमाणात कार्पेट वगैरे, मी एकदा नगरला गेलेलो आणि त्या भागात आता तुम्ही कुठे असता, तर त्याने मी सांगितलं मी पुणे मिशनला असतो. त्याने पुणे मिशनचे कार्पेट फार फेमस होते, ते आमच्यापर्यंत यायचे विकायला. तर मुलांबरोबर, यूथ बरोबर आणि महिलांबरोबर आपला चांगला कॉन्टॅक्ट आहे. त्याचबरोबर आमच्या लक्षात आलं की हे लोक रोजचे कामाला जाणारी लोक आहेत आणि घरामध्ये वयस्कर व्यक्ती असेल, अपंग व्यक्ती असेल, कधी कधी त्यांना दुपारचं जेवण देत नाहीत. आणि संपूर्ण वाडीवर किती 7-8 जण होते. सिस्टरांना हाताशी धरून सिस्टरांना सांगितलं एक प्रोग्राम त्यांच्यासाठी सुरू केली की दुपारचं जेवण आपण त्यांना देऊ. 7-8 जणच आहेत की संपूर्ण वाडी नाही. आणि ते आर लाईक त्याचा कोणाचा फायदा नाही घेणार की कुठे नाही इकडे जेवण मिळतं म्हणून आपण येऊया, तसं नाही आहे. आय एम व्हेरी कॉन्शियस इन दॅट वे. सो वी स्टार्टेड दिस प्रोग्राम. 8 की 10 जण आहेत आणि वी प्रोव्हाइड फूड फॉर देम. स्मॉल एफर्ट ऑन आवर पार्ट टू डू वर्क्स ऑफ चॅरिटी. नंतर आपल्याकडे बरीचशी जागा आहे जी मोकळी आहे. मग ह्या जागेमध्ये काय करायचं ते, तर आदल्या वर्षी जवळजवळ 2,500 ते 3,000 झाडे मला कोणीतरी दिले आणि कसे लावायचे ते पण मला दाखवून दिलं. जवळजवळ 4,500 ते 5,000 झाडं आपल्या कॅम्पसमध्ये आपण लावलेले आहोत. 4-5 वर्षानंतर हे झाडं जेव्हा स्वतःने उभे असतील तेव्हा आपल्याला अधिक ऑक्सिजन आणि अधिक शुद्ध हवा मिळेल. या जागेमध्ये आपण काय काय करू शकतो? मला तर वाटतं या जागेमध्ये काय करू शकत नाही, इतकी सुंदर जागा आहे. प्रथम म्हणजे इथे राहण्यासाठी रिट्रीट किंवा सेमिनार आणि सेशनसाठी सुंदर अशी जागा आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी आपण बरेच काही गोष्टी करू शकतो. नर्सरी, तसंच जंगलामध्ये अनेक प्रोडक्ट्स मिळतात, जांभळं, करवंद्या, आंबे वगैरे ना. आणि दीज आर लाईक नॅचरल प्रोडक्ट्स ना. हे घरी असे प्रोडक्ट्स बनवून आपल्या सिस्टरांकडे जागासुद्धा आहे, आपल्या फादरांकडे जागा आहे आणि जागेवर त्यांना पिकल्स वगैरे बनवून ते विकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन बरेचसे स्किल्स आपण, बरेचशे गोष्टी इन्कम जनरेशनच्या दृष्टीने आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे हे मुलं जे आहेत त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आपण उंचावू शकतो. कसंही करून ते 5वीपर्यंत मुलं आपल्याकडे येतात. 30-40 मुलं, तर त्यांचा शिक्षणाचा दर्जा आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर कॅटेकिझम वगैरे, साक्रमंताबद्दल माहिती वगैरे वेगवेगळी निरनिराळ्या पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत, कारण असं पण ते ख्रिस्ती धर्म आहेत आणि त्यांना माहिती आहे आपण ख्रिस्ती आहोत, परंतु धर्माची ती ज्ञान, धर्माविषयी ज्ञान आणि ओढ जी आहे ती आपण वाढवू शकतो. साक्रामेंताविषयी माहिती सतत त्यांना देऊ शकतो. तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना दोन्ही गोष्टी, धार्मिक, आध्यात्मिक, त्याचबरोबर व्यावसायिक गोष्टीविषयी माहिती देऊन काम पुष्कळ आहे, संधी खूप आहेत, तर खूप कामकरी थोडे आहेत. पण परमेश्वरावर विश्वास ठेवून ह्या मिशनमध्ये चांगलं देखील आपल्या परीने आपण करू शकतो. लेट्स कंट्रीब्यूट आवर बेस्ट.